शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। रात्रीच्या जेवणात झटपट असं होणारा चकोल्याची रेसिपी आपण बघणार आहोत। चकोल्याच म्हणजे दाल ढोकली, त्याला दोन्ही नाव असतात, म्हणजे कोणी त्याला दाल ढोकली म्हणतात, कोणी त्याला चकोल्या म्हणतात। तर त्यासाठी मी इथं तुरीची डाळ घेतली, त्यात शेंगदाणे ॲड केलात, ऑप्शनल आहे शेंगदाणे, आवडत असेल तर ॲड करा, आमच्या घरात आवडतात म्हणून मी ॲड केले होते। हळद ॲड करायची, पाणी आणि कुकरला 2 शिट्टी देऊन डाळ शिजवून घ्यायची आहे। चकोल्यासाठी आता आपण पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतले 3 वाटी, त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया, मी इथं 1.5 चमचा घातलाय। हळद ॲड करूया रंगासाठी, लाल मिरची पावडर ॲड करूया चवीनुसार, आणि ओवा ॲड करूया। ओवा खूप टेस्टी लागतो चकोल्यांमध्ये, नक्कीच ॲड करा। आता पाणी टाकून घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। मस्त आता फ्रेश कढीपत्ता घेऊया आणि चकोल्याची फोडणी देऊया। त्यासाठी पातेल्यात तेल घेतलंय, तेल व्यवस्थित तापलं की मोहरी ॲड करूया आणि मोहरी तडतडली की जिरे ॲड करूया। कढीपत्ता ॲड करते आणि लसूण आणि मिरची मी वाटली होती मिक्सरमध्ये, ती पण ॲड करते। थोडीशी हिंग पण ॲड करा, माझ्याकडे नव्हती म्हणून मी ॲड नाही केली, पण हिंग पण टेस्टी लागते। त्यानंतर टोमॅटो ॲड करते 2 बारीक चिरलेले, आणि व्यवस्थित आता हे आपण परतून घेऊयात। 5 ते 10 मिनिटं परतल्यानंतर मीठ ॲड करते। टोमॅटो आपले व्यवस्थित म्हणजे शिजतील, त्यामुळे मीठ, मसाला, लाल तिखट ॲड केले, धने पावडर ॲड केले। आता आपण हे मिक्स करून घेऊया। कांदा किंवा टोमॅटो भाजताना मीठ ॲड केलं लवकर की ते लवकर शिजतं, म्हणून मी आधीच मीठ ॲड केलं। त्यानंतर इथं रंगाची मिरची पावडर ॲड केली। आता व्यवस्थित परतून घेऊया। टोमॅटो आपलं पाणी पण सोडत, कसुरी मेथी ॲड केली आहे, ती पण व्यवस्थित आता परतून घेऊया। चकोल्याची जी डाळ असते म्हणजे वरण, ते आंबट गोड असतं, त्यामुळे मी गोड टाकलाय, ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर ते स्किप करा, नाही टाकलं तरी चालेल। इथे चिंच भिजत ठेवली होती, त्याचा कोळ मी ॲड केलाय। आता हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया। आणि त्यामध्ये आपण जी डाळ शिजवली होती ती ॲड करूयात। पाणी ॲड करते। वरण आपल्याला पातळ ठेवायचं आहे, कारण जेव्हा आपण ते चपाती कट करून त्यामध्ये ॲड करतो चकोल्या, तेव्हा वरण घट्ट होतं, त्यामुळं थोडंसं पातळ वरण ठेवायचं आहे। आता आपली चकोल्याची कणिक आहे ती व्यवस्थित भिजली आहे। एक गोळा घेते आणि आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची, खूप पातळ पण नाही, खूप जाड पण नाही। रोज रोज चपाती वरण भात खाऊन घरातली मुलं पण कंटाळून जातात, तर नक्की ही डिश ट्राय करा। आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा। पीठ लावून व्यवस्थित चपाती लाटून घेऊयात। आता चकोल्यांचं पीठ नेहमी घट्टच मळायचं आहे, कारण की वरणामध्ये चकोल्या शिजतात 5 ते 10 मिनटं, म्हणून पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं आहे आपल्याला। व्यवस्थित सगळीकडून लाटून झाली चपाती की आता आपल्याला हे कट करायचं। तुम्ही कोणत्याही शेपमध्ये चपाती कट करू शकता,
गोल आकारात पण तुम्ही कट करू शकता, या मग मी इथं काजू कतरीची जशी मिठाई असते त्या साईजचं मी इथं कट केलेली आहे चकोली. तुम्ही वाटलंच तर चौकोनी पण कट करू शकता, पण दिसायला थोडी छान दिसते म्हणून मी या आकाराचं कट केलं. मी तुम्हाला पूर्ण चकोल्या कट करून नाही दाखवल्यात आणि लाटूनही नाही दाखवल्यात. पूर्ण चकोल्या एकसाथ कट करायच्यात आणि लाटून घ्यायच्यात. म्हणजे आपली चपाती ती किती पातळ ठेवली ते तुम्ही बघू शकता. सगळी एकसाथ चपाती लाटून आणि कट करून घ्यायची, मगच ते आपल्याला वरणात ते टाकायचं शिजायला. आपलं वरण एका साईडला व्यवस्थित उकळलं आहे बघा. मी वरण खूप पातळ ठेवलं आहे कारण आपण जसं चकोल्या टाकू तसं वरण घट्ट होईल. आता कट केलेल्या चकोल्या आपण वरणात ॲड करूया. आणि एकत्र तुम्हाला चकोल्या ॲड नाही करायच्या, थोडं थोडं करून टाका, नाही तर ते एकमेकांना चिपकतील आणि ते वरणामध्ये शिजणार नाही आणि खायला पण ते टेस्टी लागणार नाही. त्यामुळे आपल्याला म्हणजे थोडं थोडं करून असं ॲड करायचं आहे त्यामध्ये. मी पूर्ण चकोल्या ॲड केल्यात. तेवढ्या पिठामध्ये माझे 6 चपात्या झाल्या होत्या. एकदम मिक्स करून घेऊया आणि 10 मिनिटासाठी आता आपण चकोल्या शिजून घेऊया. आता चकोल्या शिजतात कसं, तर जेव्हा चकोल्या शिजतील तेव्हा ते ऑटोमॅटिक वर येणार वरणात, तेव्हा समजून जायचं की आपल्या चकोल्या शिजल्या. तर ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेलच की चकोल्या कशा शिजतात, म्हणजे ते वर कशा आल्यात. आधीमध्ये मी वरणाला हलवलं सुद्धा होतं कारण चकोल्या जेव्हा सुरुवातीला जड असतात तर ते खाली जाऊन बसतात. जसे ते वरणात शिजतील तसे ते वर येतात. तर तुम्ही बघू शकता की ते कसे हळूहळू वर येतात ते चकोल्या. तर हे 90% आपले चकोल्या शिजल्यात. आता एक 10% चकोल्या शिजून घेऊया आपण. पूर्ण चकोल्या वर आल्यात व्यवस्थित, म्हणजे आपल्या चकोल्या शिजल्यात. आता मस्त अशी हिरवी कोथिंबीर ॲड करूया. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया कोथिंबीर टाकल्यावर. वरणाला रंग पण आपला किती छान आलाय. आणि सर्व करूया आता. हे थंडीच्या दिवसात तर खूप टेस्टी लागतात ह्या चकोल्या. पण मी आता चकोल्या बनवल्या होत्या म्हणून तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केली. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर पण करा. आता चकोल्या आपण सर्व करूया. चकोल्या सर्व करून मस्त वरून कोथिंबीर ॲड करूया, तूप ॲड करूया आणि गरम गरम एन्जॉय करूया. थँक्यू फॉर वॉचिंग.